गेल्या काही दिवसापासून डोंबिवलीमध्ये एकता सावंत या मराठी तरुणीच्या शोरम्याची गाडीची चर्चा सुरू आहे। एकंदरीत काही दिवसापूर्वी महानगरपालिकेकडनं कारवाई केल्यानंतर तिचा जो या ठिकाणचा व्यवसाय आहे तो व्यवसाय बंद पडला होता। मात्र राज ठाकरे यांनी या ठिकाणी मध्यस्थी केली। त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव हे देखील या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी त्या तरुणीला शोरम्याची गाडी पुन्हा लावण्याचे आश्वासन दिले आणि आयुक्तांशी राज ठाकरे स्वतः बोलणार असे आश्वासन दिल्यानंतर आता एकता सावंतीने या ठिकाणी आपली टपरी जी आहे ती या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। आज ही टपरी जी आहे ती या ठिकाणी आली आहे, ज्या ठिकाणी तिच्यावरती कारवाई करण्यात आलेली त्याच ठिकाणी तिने टपरी या ठिकाणी मांडली आहे। आपण पाहू शकता या टपरीवरती सावंत शोरमा असं लिहिण्यात आलेलं आहे। एकंदरीत शोरमाचे जेवढे प्रकार आहेत त्याचे फोटो देखील काढण्यात आलेले आहेत आणि बाजूला पाहिलं तर त्याचा दर देखील लावण्यात आलेले आहेत। गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने चर्चा सुरू होती की डोंबिवली पूर्वेमध्ये ज्या पद्धतीने मराठी तरुणींनी किंवा मराठी महिलांनी व्यवसाय करायचा आहे की नाही असा प्रश्न सुरू होता। मात्र आज याच टपरीचं सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते उद्घाटन आहे। मात्र त्याआधी आपण पाहिलं तर या ठिकाणी ही टपरी आणून ठेवण्यात आलेली आहे। आता महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाकडनं या टपरीवरती कारवाई करणार की नाही हे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। मात्र त्याआधीच आपण पाहिलं तर या ठिकाणी तिची टपरी लावून या ठिकाणी हिचं उद्घाटन देखील या टपरीचं थोड्याच वेळात या ठिकाणी होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।